रायगड जिल्हा परिषद शाळा कळंबोली येथे नुकतेच शाळेसाठी लॅपटॉप वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला असून महिंद्रा टेक या कंपनीच्या CSR फंडामधून आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कॉस्मोपॉलिटन यांच्यातर्फे जवळपास 5 लॅपटॉप या जिल्हा परिषद शाळेला देण्यात आले आहेत। या लॅपटॉपमुळे शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचाही फायदा होईल असं मुख्याध्यापकांनी सांगितलं। अद्ययावत शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अवगत प्रणालीद्वारे शिक्षणाच्या नव्या वाटा मिळाव्या यामुळे हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदचे शिक्षक श्रीकांत पाटील यांनी दिली आहे। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आलो तर रायगड जिल्हा परिषद या शाळेमध्ये, विशेष म्हणजे या शाळेमध्ये आज लॅपटॉप वाटपाचा या कार्यक्रम संपन्न झाला। आपल्यासोबत या ठिकाणचे शिक्षक आहेत। रायगड जिल्हा परिषद शाळा जी आहे, काय विशेष काय कार्यक्रम होता आणि त्याचा काय फायदा? नमस्कार, मी श्रीकांत पाटील, रायगड जिल्हा परिषद शाळा कळंबोली येथे मी उपशिक्षक म्हणून आहे। तर आमच्या शाळेसाठी महिंद्रा टेक कंपनीमार्फत रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कॉस्मोपॉलिटन या क्लबमार्फत आम्हाला 5 लॅपटॉपचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे लॅपटॉप आम्हाला आमच्या शाळेसाठी मुलांसाठी वापरण्यासाठी दिलेले आहेत। तर सर्वप्रथम मी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कॉस्मोपॉलिटन यांचा आभार मानेन। त्याचबरोबर महिंद्रा टेक या कंपनीचं सुद्धा, की ज्यांच्या CSR फंडामुळे आम्हाला ही मदत मिळालेली आहे, तर मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानेन। काय विशेष या जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या अपार मोहीम जे आहे ते सगळीकडे राबवली जाते। जवळपास फॉर्मलमध्ये पण 70% आसपास भरणं काय अडचणी असतात अपारच्या संदर्भात? अपारसाठी एक सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर असलेलं नाव, जन्मतारीख आणि लिंग ही जी माहिती आहे ती शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे जुळत नाही। कारण काय होतं, आमच्या शाळेकडे येणारे बरेचसे विद्यार्थी हे महाराष्ट्र सोडून इतर प्रांतातून आलेले असतात। त्यामुळे काय होतं की तिकडे जे आधार काढण्याची पद्धत आहे तिथे आधार कार्डवर फक्त एक सिंगल नाव येतं, किंवा जर एखाद्या विद्यार्थ्याचं नाव असेल अजय संतोष चौधरी, जर असं नाव असेल तर फक्त आधार कार्डवर अजय एवढंच नाव येतं किंवा अजय C असंच नाव येतं। मग आम्हाला प्रॉब्लेम असा येतो की आम्ही ज्यावेळी विद्यार्थ्याचं नाव शाळेमध्ये दाखल करून घेतो त्यावेळी त्याचं पूर्ण नाव टाकतो आणि अपार ID साठी सिस्टीममध्ये जेव्हा आम्ही त्याचं नाव टाकायला जातो तेव्हा ते आधार कार्डशी मॅच होत नाही, कारण आधार कार्डवर ते पूर्ण नाव नसतं, स्पेलिंग मिस्टेक असतात आणि त्यामुळे काय होतं तर ते आधार फेल होतं आणि मग अपार ID येत नाही विद्यार्थ्याचा, अपार ID फेल येतं आणि मग अशा प्रकारच्या आम्हाला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं। आता अपार संदर्भामध्ये कंपल्सेशन्स म्हणजे शाळेकडून शासनाकडून काही कंपल्सरी केलं आहे का? नाही, शासनाकडून कंपल्सरी असं नाही केलेलं, आम्हाला फक्त वरिष्ठांकडून सूचना आहेत की जास्तीत जास्त मुलांच्या अपार ID काढून घ्या। कारण कसं आहे, अपार ID काढला तर ह्या अपार IDचा फायदा हा निश्चित विद्यार्थ्यांना आणि पालकांना होणार आहे। पालकांपेक्षा विद्यार्थ्यांना याचा फायदा जास्त होणार आहे, कारण या एका ID मुळे संपूर्ण देशामध्ये त्याच्या शैक्षणिक प्रगतीची त्याची नोंद ह्या ID वर त्याची होणार आहे आणि तो विद्यार्थी देशामध्ये कुठल्याही शहरामध्ये गेला, अगदी मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता कुठेही जरी तो गेला तरी त्याच्या एका ID वर त्याच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती तिथे मिळणार आहे। त्यामुळे निश्चित ही चांगली योजना आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।